जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग 5वी साठी. तर यामध्ये गणित विषयाचे मी क्लास सुरू करत आहे. त्यापैकी नवोदयचं जे तुमचं पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर क्रमांक 3 प्रकरण 3 अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया. यामध्ये मोठमोठे विद्यार्थी सुद्धा कन्फ्युज असतात, तर त्यांच्याही उपयोगी पडेलच आणि तुम्हालाही उपयोगी पडेल. तर बघा की यामध्ये पहिला प्रश्न आहे 6/10, त्याच्यानंतर 7/20, 27/50 आणि 19/25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर यामध्ये ऑप्शन दिले आहे 4. 6/10 आहे, 7/20 आहे, 27/50 आहे, 19/25 आहे. कोणती मोठी संख्या आहे? तर जेव्हा तुम्ही याला पाहता यापैकी तुम्ही मोठी संख्या कोणती तर डायरेक्ट उत्तर पाहून याला मिळणार नाही, याला सॉल्व्ह करावे लागेल. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं की ह्या ज्या संख्या दिलेल्या आहे कोणती, तर हे 6/10 दिली आहे, त्यानंतर ही 7/20 दिली आहे, त्यानंतर 27/50 दिली आहे, 19/25 दिले आहे. तर या सगळ्या संख्यांचे जे खालचे जे डिनॉमिनेटर आहे ज्याला तुम्ही छेद म्हणता, ते छेद सर्वांचे सारखे असल्यावर आपल्याला लवकरात लवकर काय करता येते की मोठी संख्या कोणती आहे ती ओळखता येते. तर मग आता मी काय म्हणतो, या सर्वांचा छेद जर सारखा जर करायचा असेल तर तुम्हाला समजा मी म्हणतो की याचा छेद 100 करा, याचा 100 करा, याचा 100 करा आणि याचा सुद्धा 100 करा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणती संख्या मोठी कोणती नाही. कारण सगळ्यांचे डिनॉमिनेटर जर सारखे असले तर आपल्याला लवकर लक्षात येतं. तर बघा याला 100 बनवण्यासाठी कितीने गुणावे लागेल, म्हणजे या 6/10 ला जर मला ह्या डिनॉमिनेटर 10च्या जागी जर मला 100 करायचं असेल तर मी 10 ने गुणणार. याला 10 ने गुणल्यावर याच्या न्यूमरेटरला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. मग बघा काय होईल, 6 आहे 60 आणि हे 10 100. बरोबर, ही झाली पहिली संख्या. त्यानंतर दुसरी संख्या जी आहे म्हणजे हे 7/20 आहे. तर 20 ला असं कितीने गुणू म्हणजे हे काय होईल 100 होईल. तर 5 ने गुणल्यावर 20 पंच 100 होते ना. 5 ने डिनॉमिनेटर गुणून आले म्हणजे न्यूमरेटर, म्हणजे या छेदाला जर तुम्ही 5 ने गुणत असाल तर अंशाला सुद्धा कशाने गुणावं लागेल, 5 नेच गुणावे लागेल. तर 7 5 35 आणि 20 पंच 100. त्यानंतर तिसरी संख्या बघा 27/50 आहे. 27/50. मग हे जे डिनॉमिनेटर आहे म्हणजे हा छेद आहे, हा जर 100 करायचा असेल तर यांना 2 ने गुणावं लागेल, याला 2 ने गुणलं म्हणजेच वरच्या संख्येला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. तर बघा 27 दोन्ही किती होतं 54 54. त्यानंतर 50 दोन्ही 100 100. बरोबर. त्यानंतर बघा चौथी संख्या आपल्या जवळ 19/25 म्हणजे 19/25. त्यानंतर या 25 ला जर आपल्याला 100 जर बनवायचे असेल तर 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे सुद्धा 4. तर बघा 25 चौक काय होतं 100 होतं. तर हे डिनॉमिनेटर मध्ये 100 आले आणि 19 चौक 19 गुणेला 4 9 चौक 36, हातचे आले 3, 4 1 4, 4 आणि 3 7 76. आता बघा सगळ्यांचे डिनॉमिनेटर सारखेच आहे, 100 याचा सुद्धा आहे, 100 याचा सुद्धा आहे, 100 याचा आणि 100 याचा सुद्धा. सगळ्यांची डिनॉमिनेटर सारखीच 100 100 100 100. मग आता सर्वात मोठी संख्या वरच्या मधून बघू आपण. इथे 60 आहे, इथे 35 आहे, इथे 54 आहे, 76 आहे. तर या चारही संख्येपैकी 76 सर्वात मोठी आहे, 76 ही सर्वात मोठी आहे. म्हणून हा जो आकडा आहे हा सर्वात मोठा आकडा आहे, जो 19/25 म्हणजे 19/25 जे चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे हे तुमचं ऑप्शन करेक्ट राहील. तर तुम्हाला तुमच्या आन्सर शीट मध्ये 4 नंबरचं ऑप्शन काय करावं लागेल, टिक करावं लागेल. असे सर्व प्रश्न मी घेणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर थोडक्यातच मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर तुमचा प्रतिसाद मला हवा आहे. जर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर सर्वांनी ज्यांना जवाहर प्रवेश परीक्षा याची तयारी जी करायची आहे, तर जे काही विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी त्या व्हॉट्सअप लिंकवर येऊन ग्रुपला जॉईन व्हा. नंतर मी तुम्हाला समोरील प्रत्येक व्हिडिओची लिंक सेंड करत जाईल. त्यानुसार तुम्ही रोज अभ्यास चालू ठेवा आणि जे तुम्हाला पुस्तका दिलेली आहे
जवाहर प्रवेश परीक्षा तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधूनच मी त्या प्रकरणाप्रमाणे हे प्रश्न घेत आहे. जर तुमच्याकडे ते पुस्तक असेल तर तुम्हाला आणखी सोयीचं जाईल. तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील ते प्रश्न कसे सोडवायचे ते सर्व प्रश्न माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही समजून घेऊ शकता. दोन संख्यांचा गुणाकार 5/4 5/4 आहे. जर एक संख्या 5/6 असेल म्हणजे 5/6 असेल तर दुसरी संख्या सांगा. प्रश्न असा आहे की ते नवोदयचं जे पुस्तक आहे तुमचं त्यामध्ये मराठीमध्ये प्रश्न दिले आहे. मी काही विद्यार्थी सेमी इंग्लिशचे सुद्धा असतात तर बऱ्याच जणांना मराठीतले आकडे इंग्लिशमध्ये समजत नाही, त्यामुळे मी दोन्ही पद्धतीने वाचत आहे, मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. तर थोडं समजून घ्या. तर बघा, दोन संख्यांचा गुणाकार 5/4 म्हणजे 5/4 आहे. जर एक संख्या 5/6 म्हणजे 5/6 असेल तर दुसरी संख्या सांगा. तर याला ऑप्शन दिले आहे 2, 1/2, 3/2, 2/3. तर यांनी गुणाकार सांगितलं म्हणजे जे काही गुणाकार करणार आहे आपण दोन संख्या, एक संख्या इथे एक संख्या इथे, या दोन संख्यांचा गुणाकार किती 5/4 म्हणजे 5/4 येईल असं सांगितलंय. या दोन संख्यापैकी एक संख्या दिलेली आहे, किती दिली आहे 5/6, आणि दुसरी संख्या जी आहे जी आपल्याला माहित नाही आहे ती आपण x समजू. मग आता मला काय पाहिजे आहे, ही दुसरी संख्या म्हणजे या x ची व्हॅल्यू काढायची. तर काय करावं लागेल, ही जी संख्या इकडे 5/6 ही इथं मल्टिप्लाइड आहे, याला जर या इक्वल साइनच्या साईडला तिकडे जर हाकललं म्हणजे आपण जर तिकडे जर प्लेस करतो म्हटलं तर x इक्वल टू काय होईल, हे 5/4 जसं त्या तसं लिहा. ही संख्या जर मी इकडे लिहितो म्हटलं तर ही इथे गुणेला आहे तर इथे काय होईल भागेला होईल. इथे भागेला 5/6 मी लिहिणार. तर मग आता ही जी संख्या आहे ही x इक्वल टू मी जसं तसं लिहून झालो की ही जे भागेला आहे मला हे गुणेला करायचं आहे म्हणजे 5/4 आणि ह्या भागेला जर की मी गुणेला लिहिलं तर ही जी संख्या आहे हा 6 वरत जाईल 5 खाली येईल म्हणजे मी याला उलट लिहिलं. हे थोडं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की इकडे गुणेला असलेली संख्या या साईडला नेतो म्हटलं तर भागेला करावं लागेल, आणि ही भागेला जे साईन आहे इथं गुणेला जर करायचं असेल म्हणजे डिव्हिजन याला मल्टिप्लिकेशन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर ही जी संख्या आहे ही उलटी करावी लागेल म्हणजे 6/5 करावी लागेल. तर हे 5 आणि हे 5 हे कॅन्सल होतात, मग राहतं काय तर 6/4. तर या 6/4 ला याला सुद्धा 2 ने भाग जाते आणि याला सुद्धा 2 ने भाग जाते म्हणजे 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने डिवाइड केल्यावर 2×3=6 आणि 2×2=4 म्हणजे 3/2. आपलं आन्सर जे येईल हे 3/2 येईल. ऑप्शन मध्ये 3/2 आहे. अशा पद्धतीने आपण हे असे गणित सोडू शकतो.